रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, दूध उत्पादक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी या ठिकाणी देत आहे. आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात मोठी अडचण किंवा येणारा प्रॉब्लेम म्हणजे मस्टॅटिसचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी माझ्या गाईला मस्टॅटिस झालेली आहे. तर दूध उत्पादक शेतकरी बांधवांनो, आपल्या गाईला जर मस्टॅटिस झाला आणि सडाचा कलर जर सुरुवातीला काळा निळा होत असेल, तर लगेचच तुम्ही कसल्याही प्रकारची ट्रीटमेंट अगोदर देण्याच्या तुम्ही दूध चेक करून घ्या आणि कोणत्या प्रकारचं मस्टॅटिस आहे ते तुम्हाला लक्षात येईल. आपण मस्टॅटिस झाल्यानंतर एक आपली चूक झाली ते म्हणजे दूध चेक न करता आपण या ठिकाणी ट्रीटमेंट केली आणि हा मस्टॅटिस वाढत गेला. परंतु मित्रांनो, आपल्या गाईच्या कासेचा जर सडाचा कलर काळा निळा होत असेल तर लगेच तुम्ही दूध चेक करून त्या ठिकाणी पुढील ट्रीटमेंट द्या. आता हे आपला पूर्ण गँग्रीन मस्टॅटिस या ठिकाणी गाईला झालेला होता. आता कव्हर झालेला आहे. खूप ही पूर्ण कास सुजलेली होती. तर मित्रांनो, अशा प्रकारामध्ये आपला जो पशु आहे तो दगावण्याचे चान्सेस असतात मोठ्या प्रमाणामध्ये. लवकर हा कव्हर होत नाही. परंतु आपण हिला वेळीच ट्रीटमेंट दिल्या हा गँग्रीन मस्टॅटिस नावाचा प्रकार या ठिकाणी थोडा कव्हर झालेला आहे. तर या ठिकाणी आता आपली गाय खुराक वगैरे खात आहे. वैरण पण या ठिकाणी खायला लागलेली आहे. आता गाय थोडीशी कव्हर झालेली आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की दुग्ध व्यवसाय करत असताना आपल्याला अशा मोठ्या अडचणींना या ठिकाणी सामोरे जावं लागतं. तर मित्रांनो, अशा प्रकारची आपण काळजी या ठिकाणी घ्यावी लागते. दुग्ध व्यवसायामध्ये ह्या अशा खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्कीच सांगा. रामकृष्ण हरी.